सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण भाग 49वा. यापूर्वी आपण पाहिले की गोवर्धनाची पूजा, त्यानंतर आपण पाहिले इंद्राने कशा प्रकारे वृंदावनावरती गारांचा मुसळधार पाऊस पाडला आणि आपला क्रोधाचे प्रदर्शन केले. त्यानंतर नंद महाराजांनी कशा प्रकारे एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीच्या दिवशी कशा प्रकारे वरुणाच्या दूतांनी त्यांना बंदी बनवले आणि पुन्हा भगवान परमात्म्यांनी त्यांना त्या बंदीवासातून सोडवून आणले. आज आपण पाहणार आहोत कृष्ण परमात्म्याचे रास आरंभ. अशा तऱ्हेने शरद ऋतूची पौर्णिमा संपली आणि त्यानंतर ची जी येणारी पौर्णिमा असते, अश्विनी पौर्णिमेलाच आपण शरद पौर्णिमा म्हणतो. आणि श्रीमद भागवत कथेच्या कथनावरून आपल्याला असे समजते की ज्या वेळेला परमात्म्याला गोपींच्या बरोबर रासनृत्याचा आनंद घ्यायचा असतो, त्यासाठी त्यांना दुसरी जी शरद पौर्णिमा आहे ती येईपर्यंत त्यांना जवळपास 1 वर्षभर त्या गोष्टीची वाट पाहावी लागते. भगवान परमात्मा ज्या वेळेला 7 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांनी गोवर्धन उचलला आणि वयाच्या 8व्या वर्षीच भगवान श्रीकृष्णांची रासलीला ही संपन्न झाली होती. आता आपण पाहतो की एखाद्या रंगभूमीवर ज्या वेळेला एखादा नर्तक हा त्याच्या सोबतीच्या इतर नर्तकींच्या बरोबर जेव्हा समूह नृत्य करतो, तेव्हा अशा प्रकारचा जे काही समूह नृत्य असते, या समूह नृत्याला आपण रासनृत्य असे म्हणतो. आता शरद पौर्णिमा आली होती आणि ही पौर्णिमा ही अतिशय उल्हसित करणारी असती. जागोजागी या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी फुले उमललेली असतात आणि अतिशय सुगंध सगळीकडे पसरलेला असतो. किंबहुना ही जी शरद पौर्णिमा असते ना, ही जणू काही पुष्पांचा शृंगार करूनच ती उदित झालेली असते. सर्व ज्या व्रजबाला होत्या, या व्रजबालांनी कात्यायनी व्रत केले होते आणि श्रीकृष्णच आपल्याला पती म्हणून मिळावे अशीच त्या नेहमी सदैव प्रार्थना करत होत्या. श्रीकृष्णांनी देखील त्यांचे हे वचन पूर्ण करण्याची, त्यांची ही कामना पूर्ण करण्याचे वचन भगवान श्रीकृष्णांनी त्या व्रजबालांना दिले होते. आणि भगवान श्रीकृष्णांनी असा विचार केला की आजची ही सुंदर पौर्णिमा आहे आणि ही सुंदर पौर्णिमा आज आपल्याला या व्रजबालांच्या सोबत रास रचण्यासाठी अतिशय अनुकूल अशी आहे आणि त्यामुळे या गोपिकांची जी मनोकामना आहे ती आज सफल होऊ शकेल. आता भगवान श्रीकृष्ण जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवान असले तरी देखील या गोपिकांच्या बरोबर रास नृत्य करण्याचा, त्यांच्या सहवासाचा आनंद घेण्याची इच्छा भगवान श्रीकृष्णांना झालेली आहे. आता भगवान श्रीकृष्णांची ही जी काही रासलीला आहे ही साधारण रासलीला नाही किंवा ही कुठली बहिरंगा देखील प्रकृती नाही. महामायेच्या स्तरावरती जे नृत्य होतात ते नृत्य ही आपल्या इंद्रिय तृप्तीच्या स्तरावरती होत असतात. परंतु भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा आपली वेणू वाजवली त्यावेळेला आणि गोपिकांना बोलवले, तेव्हा सर्व गोपिका ह्या लगबगीने श्रीकृष्णांच्या दिशेने त्या धावत निघाल्या. कविराज गोस्वामी स्पष्टीकरण करतात की काम म्हणजेच आपली इंद्रिय तृप्ती आणि प्रेम म्हणजे सुद्धा इंद्रिय तृप्तीच. परंतु श्रीकृष्णांच्या साठी दुसऱ्या शब्दात आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने आपण जे काही कार्य करतो ते कार्य म्हणजे भौतिक कार्य होय. परंतु श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याच्या इच्छेने जे आपण कार्य केलेले असते ते कार्य म्हणजे दिव्य कार्य होय. पाहिले तर दोन्हीही स्तरावरती इंद्रिय तृप्तीचे तत्वच आहे, परंतु दिव्य किंवा आपण जे म्हणतो ते आध्यात्मिक स्तर जे आहे ते इंद्रिय तृप्ती पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या साठीच आहे. आता भौतिक स्तरावरील जी इंद्रिय तृप्ती असते ही आपल्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी असते. आता उदाहरण जर आपण पाहिलं तर एखादा नौकर असतो, तो आपल्या मालकाची सेवा करत असतो. तो त्या मालकाच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी सेवा करत नसतो, परंतु तो स्वतःच्या सुखासाठी आणि चाकरी करत असतो आणि त्या नोकराला त्या मालकाकडून वेतन देखील मिळत असते. आता त्या मालकाने जर नोकराला वेतन देणे बंद केले
तर तो त्या मालकाची सेवा करेल का? याचाच अर्थ असा की तो जो मनुष्य आहे तो आपल्या मालकाची सेवा करत असतो ती केवळ स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी होय म्हणून. आणि हे जे काही आध्यात्मिक दिव्य स्तरावरती जी सेवा असते, ही सेवा, ही परमेश्वराची सेवा आपण कुठल्याही वेतनाशिवायच करत असतो नाही का? आणि ती कुठलीही स्थिती असू दे, ती सेवा आपण अखंडपणे चालू ठेवतो, कारण त्यामध्ये केवळ कृष्ण भावनाच असते. आणि हाच तर कृष्ण भावना आणि भौतिक भावना यामधील फरक असतो. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी या व्रजबालांच्या बरोबर रास नृत्य केले, त्यावेळेला त्यांचे वय केवळ 8 वर्षाचे होते. आणि ज्या वेळेला त्यांनी ही लीला केली, त्यावेळेला त्या रासलीलेतील अनेक गोपिकांचे विवाह झालेले होते. कारण पूर्वीच्या काळी भारतामध्ये मुलींचे विवाह बालवयातच होत होते आणि 12व्या वर्षी देखील मुलीने आपल्या बाळाला जन्म दिल्याची अनेक उदाहरणे आपल्याला सापडतात. आणि अशा स्थितीमध्ये सर्वांना भगवान परमात्मा श्रीकृष्णच आपले पती म्हणून व्हावेत अशी सर्वांची इच्छा होती. आणि ज्यांची ज्यांची अशी इच्छा होती त्या गोपिकांचे पूर्वीच विवाह देखील झालेले होते, परंतु तरीही श्रीकृष्णच आपले पती व्हावेत अशीच कामना प्रत्येक जणींची होती. भगवान श्रीकृष्णांच्या सोबतचा हे जे काही व्रजबालांचे प्रेमसंबंध होते याला आपण परकीय रस असे म्हणतो. कारण की जर कोणी विवाहित आहे आणि त्याने दुसऱ्या पत्नीची कामना केली असेल किंवा दुसऱ्या पतीची कामना केली असेल, तर हा जो काही भाव असतो हा परकीय रसच असतो. वस्तुतः आपण पाहिले तर भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे पतीच आहेत, कारण की परमात्मा हा परमभोक्ता आहे. सर्व गोपींना श्रीकृष्ण आपले पती म्हणून हवे होते, परंतु भगवान श्रीकृष्णांना या सर्व व्रजबालांच्या सोबत विवाह करणे काही शक्य नव्हते. आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी ही जी काही रासलीला आहे ह्याचे आयोजन भगवान श्रीकृष्णांनी या शरद पौर्णिमेच्या सुंदर रात्री करून सर्व गोपींच्या सहवासात आनंद घेण्याची इच्छा त्यांना झाली. आणि अशा प्रकारे ही जी शरद पौर्णिमेची जी रात्र होती ही संपूर्ण वर्षात अतिशय सुंदर रात्र असते. आपल्या भारतामध्ये आग्रा या ठिकाणी जो ताजमहल आहे, हे जे काही स्मारक आहे, हे स्मारक शरद ऋतूतील पौर्णिमेत या ठिकाणी अनेक पर्यटक या स्मारकाला पाहण्यासाठी येतात. आणि या ठिकाणी या रात्री चंद्राचे जे मनमोहक प्रतिबिंब असते, हे प्रतिबिंब पाहण्यासाठी सर्व पर्यटक येथे आलेले असतात. आणि अशा प्रकारे ही शरद पौर्णिमा तिच्या सुंदर अशा सौंदर्यामुळे सर्वजण साजरी करत असतात. शरद पौर्णिमेचा चंद्रोदय झाला आणि चंद्रोदयाबरोबरच भगवान परमात्म्याला सर्व व्रजबालांच्या सोबत नाच रास नृत्य करण्याची त्यांची जी काही इच्छा आहे ती अतिशय प्रबळ झाली. त्यावेळेला सर्व वन हे सुगंधी फुलांनी अतिशय सुगंधित झाले होते. सर्व वातावरण हे आल्हाददायक आणि मनाला प्रमुदित करणारे असे होते. अशा वातावरणात भगवान परमात्म्याने आपली वंशी वाजवली आणि वंशी वाजवता क्षणी त्या वृंदावनातील ज्या गोपिका होत्या त्यांना भुरळ पडली आणि शरद पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. त्या चंद्राच्या क्षितिजावरती लालिमा दाटली होती आणि सर्व ठिकाणी फुलेच फुले फुलून आली होती आणि वातावरणात एक प्रकारचा सुंदर असा मोद भरला होता. आणि त्या वंशीचा जो ध्वनी होता, त्याची जी आकर्षण होती ती सहस्त्रपटींनी या वृजबालांना वृद्धिंगत करणारी होती. आणि सर्व व्रजांगना ह्या स्वभावताच परमात्म्याच्या लावण्यावर आसक्त झालेल्या होत्या. आणि त्या वंशीचा ध्वनी त्यांच्या कानावर पडताच त्या अत्यंत कामपीडित झाल्या आणि ज्या काही आपली गृहकृत्य करत होत्या त्या गृहकृत्य ह्या जागच्या जागेवरती थांबून त्या लगबगीने वंशीवटीच्या बाजूने परमात्म्याच्याकडे धावतच निघाल्या. अहो, कोणी व्रजांगणा गाईचे दूध काढत होत्या, अर्धवटच त्या तसेच भांडे ठेवून निघाल्या. कोणी दूध तापवत होत्या, ते चुलीवरती उतू तर जाईल आणि नष्ट होईल याचा विचार देखील न करता त्या लगबगीने कृष्णांच्याकडे धावत गेल्या. काही गोपी आपल्या बालकांना स्तनपान करवत होत्या, त्यांनी तसंच आपल्या बालकांना अर्धवट टाकून काही आपल्या मंडळींना जेवू घालण्याचे काम करत होत्या, परंतु तेही काम त्यांनी तसेच सोडून त्या भगवान परमात्मा ज्या ठिकाणी बासरी वाजवत होते त्या स्थानाकडे त्या अत्यंत त्वरेने धावत सुटल्या.
काही गोपिका ह्या आपल्या पतीच्या सेवेत संलग्न होत्या, काही भोजन करत होत्या. कुठल्या कुठल्या गोष्टीची तमा बाळगता, पर्वा न करता सर्व गोपिका ह्या तात्काळ भगवान श्रीकृष्णांच्याकडे निघाल्या. परंतु भगवान श्रीकृष्णांच्याकडे जाण्यापूर्वी सर्वांनी अतिशय सुंदर असे स्वतःचे मुख सजवले, आकर्षक पोशाख केले, शृंगार करण्याची इच्छा झाली. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या भेटीच्या आतुरतेमुळे त्या आपला शृंगार सुद्धा पुरा करू शकल्या नाही किंवा त्या नीटनेटका पोशाख सुद्धा घालू शकल्या नाही. अहो, काही गोपींनी तर एका नेत्रातच काजळ घातले, काहींनी एका कानातच कुंडल घातले, काहींनी एकाच कपोलावर कुमकुम चूर्ण लावले, काहींनी कपडे देखील व्यवस्थित घातले नाही. आणि अशा प्रकारे अशा स्थितीमध्ये सर्व गोपिका ह्या भगवान श्रीकृष्णांच्या भेटीसाठी आतुर झाल्या आणि धावतच निघाल्या. अशा प्रकारे सर्व ब्रजबाला ह्या आपल्या घरातून लगबगीने बाहेर पडत असताना त्यांच्या घरातील त्यांच्या पित्यांनी, त्यांच्या बंधूंनी, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या पतींनी कुठे निघाले आहेत हे तर काही त्यांना समजलेच नाही आणि त्यांना फार आश्चर्य वाटले. काही तरुण मुली ह्या आपल्या पित्यांच्या, काही बंधूंच्या आणि काही आपल्या पतीच्या संरक्षणाखाली होत्या. त्यामुळे त्यांनी या व्रजबालांना बाहेर जाण्यासाठी मनाई केली, परंतु त्यांनी कुणाचाही विरोध त्या ठिकाणी पत्करलेला नाही. आणि सर्वजण या भगवान परमात्म्याकडे आकर्षित झाले आणि पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये कुणाचीही पर्वा त्यांनी केली नाही. आणि श्रीकृष्ण भावनाच इतकी सामर्थ्यवान असते की ती भावना ही मनुष्याला कुठल्याही प्रकारच्या भौतिक कर्मातून सहजपणे मुक्त करू शकते. याचे सुंदर उदाहरण गोस्वामीजींनी आपल्याला सांगितले आहे. काही व्रजबालांच्या पतींनी व्रजबालांना भगवान श्रीकृष्णाकडे जाण्यास विरोध केला आणि बळजबरीनेच त्यांना घरामध्ये कोंडून ठेवले. तेव्हा श्रीकृष्णांच्याकडे जाण्यास त्या असमर्थ झाल्या. तेव्हा त्यांनी आपली नेत्रे बंद केली आणि भगवान श्रीकृष्णांच्याच दिव्य रूपावरती त्यांनी ध्यान केले आणि त्या ध्यान अवस्थेमध्ये त्या सिद्ध योगी झाल्या. जीवन मात्रांनी बद्ध अवस्थेत जे कर्म केले आहे त्याची दोन प्रकारची फळे त्याला प्राप्त होतात. एकतर अखंडपणे पापमय कर्मात संलग्न झालेले जे जीव असतात आणि त्या जीवाला आपल्या पापाचे फळ म्हणून कायम दुःखच भोगावे लागते. आणि जे पुण्यकर्मामध्ये संलग्न झालेले जीव असतात त्यांना त्यांच्या पुण्याचे फळ म्हणून सर्व प्रकारचे भौतिक सुखोपभोग ते करत असतात. आणि या दोन्ही बाबतीत दुःख असू दे किंवा सुख असू दे, दुःख भोगणारा असू दे किंवा सुख भोगणारा असू दे, दोघेही जण या भौतिक प्रकृतीच्या बंधांनीच बंद झालेले असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण.